जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा श्रीराम सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देवजांचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी श्रीराम असं सर्वांना वंदन केलेलं आहे. विघ्नहर्त्या गजाननाला गणाधीशाला वंदन केलं आहे. चारी वाणींची देवता जी शारदा तिला वंदन केलेलं आहे. समर्थांचं जे आराध्य दैवत अशा रामचंद्रांना प्रभू रामचंद्रांना वंदन करत आहे. आणि समर्थांचं वास्तव्य ज्या सज्जन गडावर होतं त्याचाही कृतज्ञतेपूर्वक उल्लेख करून त्यांनाही वंदन करत आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवला अशा किल्ल्यावर साकेताधिपती म्हणजे अयोध्यापती प्रभू रामचंद्र आहेत, कपी म्हणजे हनुमान आहे, भगवती म्हणजे तुळजाभवानी आहे. असं जिथे वास्तव्य आहे अशा सज्जन गडावर आजही समर्थांचं वास्तव्य आहे ते तिथे आहेत असं मानलं जातं. अनेकांना त्याची प्रचिती येते आणि ज्यांनी ह्या संपूर्ण जगाचा उद्धार केलेला आहे, जो या जना उद्धरी अशा समर्थांचा तिथे वास आहे, त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करत आहे. आणि आजच्या आपल्या मनोबोध चिंतन या उपक्रमाच्या अंतर्गत पुढच्या श्लोकाला प्रारंभ करत आहे. कुठपासून सुरुवात केली? गणाधीशपासून सुरुवात केली आहे आणि आता जवळजवळ 191 श्लोक झालेले आहेत आपले. त्याच्यावर चिंतन केलं आहे, त्याच्यावर मनन केलं आहे, त्याचा अभ्यास केला आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे आणि थोडं कर्म भक्ती ज्ञान मार्ग समजावून घेत उपनिषदातले काही सिद्धांत, गीतेतली काही वचनं याच्यामध्ये आपण अभ्यासलेली आहेत. आता शेवटाकडे आपली ही गाडी चाललेली आहे, मुक्कामापर्यंत चाललेली आहे आणि शेवटी हे सगळं विश्व, हे सगळं द्वैत बाजूला सारत सारत आपल्याला पोचायचे कुठे? त्या अद्वैतापर्यंत, त्या परब्रह्मापर्यंत पोचायचे. आणि ते परब्रह्म कसे आहे? खरं म्हटलं तर ते शब्दाच्या अतीत आहे. कारण वाणी ही सुद्धा जड आहे, वाणी ही सुद्धा तिलाही मर्यादा आहेत आणि त्या वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही, पण वर्णन केल्याशिवाय राहवत नाही. अशा ह्या वाणीने वर्णन करण्याचं आणि समर्थ आपल्याला समजावून देण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते म्हणतायत 192 श्लोकामध्ये म्हणतायत, मना ना कळे नाढळे रूप ज्याचे दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूण ते हीन दृष्टांत आहे तेथे संग निसंग दोन्ही नसाहे श्रीराम. काय वर्णन करता येत नाही, पण तेच आपलं सगळ्यांचं उगमस्थान आहे. सगळी निर्मिती कशापासनं झालेली आहे? सगळ्याचं मूळ कारण कोण आहे? आदी कारण कोण आहे? तर ते परब्रह्मच आहे. आणि म्हणून त्याला जाणून घेण्याची जिज्ञासा, उत्सुकता, ओढ, तळमळ सगळ्यांनाच आहे. मना ना कळे, पण मन तिथे काहीच करू शकत नाही. यतो वाचे प्रवर्तनते निवर्तनते मनसासह असं म्हटलेलं आहे. ती जिथनं वाणी परत फिरते, वाणी सुद्धा निशब्द होते. आता खरं तर वाणी हा शब्दाचा विषय आहे आणि त्यामुळे वाणीने वर्णन करता येतं कुठल्याही गोष्टीचं. आपण या व्यवहारात म्हणा, दृश्य जगामध्ये म्हणा, कशाचंही वाणीने वर्णन करू शकतो, अगदी सूक्ष्म गोष्टीचं किंवा अवाढव्य गोष्टीचं सुद्धा. पण इथे मना ना कळे, मनालाच आधी ते कळत नाही. आणि ना ढळे रूप ज्याचे. आता ते कसं आहे? परब्रह्म त्याच्यामध्ये बदल होत नाही, ते कधीही ढळत नाही. असं जे परमात्म स्वरूप आहे ते काही केल्या मनाला आकलन होत नाहीच.
आता त्या सर्वोत्तमाचं ध्यान करावंसं वाटतंय, पण ते करता येत नाही. कारण ध्यान करताना 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे ध्याता, दुसरं म्हणजे ध्येय, आणि तिसरं म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, प्रोसिजर आहे, त्याला ध्यान म्हटलेलं आहे. पण इथे त्रिपुटीच नाही आहे ना. मग त्याचं परमात्म स्वरूपाचं ध्यान करायचं झालं तर ते अभिन्नपणाने करावं लागतं. म्हणजे त्याच्याशी तद्रूपच होऊन करावं लागतं. आणि म्हणून म्हटलंय दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. आणि बरं तो कसा आहे? सर्वोत्तम आहे, अनुपमेय आहे, निरुपम आहे. त्याला कुठली उपमाच देता येत नाही हो. आम्ही या जगामध्ये अनेक गोष्टींना अनेक उपमा देतो की ज्याच्यामध्ये साधर्म्य आढळतं, अशा उपमा आम्ही देतो. पण इथे उपमा वगैरे नाही. तया खूण ते हीण दृष्टांत पाहे. उपमेनी समजा आम्ही त्याला उपमा देण्याचा प्रयत्न केला तर उपमेनीच त्याला हीणपणा येतो. पण ती उपमा तिथपर्यंत पोचूच शकते. विनोबा तर म्हणतात, तुझी न जोडी तुझं कोण मोडी. तुला कोणी जोडीच नाही आहे, तुला उपमाच नाही, तुझ्या जवळपास फिरकेल असंही काही या जगात नाही आहे. त्यामुळे उपमा दिली तर तो हीण दृष्टांत होतो. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, तेथे संग निस्संग दोन्ही न साहे. तिथे संगही नाही आणि निस्संगही नाही. आता आपल्याला ह्याचं आश्चर्य वाटलं, संग नाही हे कळलं, पण निस्संग पण कसं नाही? तर बघूया, याचंच विवरण आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. अज्ञान कुठे जन्मतं? अज्ञान हे मुळात खरं अस्तित्वातच नाही आहे. ज्ञानावर आवरण आल्यामुळे अज्ञान आहे. आणि अज्ञानाचं मूळ स्थान आहे ते म्हणजे मन आहे. मन हे अज्ञानाचं प्रमुख असं स्थान आहे. आणि मनाचा स्वभाव काय आहे? द्वैतामध्ये रमायला मनाला आवडतं. द्वैत, तू वेगळा मी वेगळा, भगवंत वेगळा भक्त वेगळा, दृश्य वेगळं आणि द्रष्टा वेगळा, असं भिन्नपणाने वावरायला, अभ्यासायला, विचार करायला मनाला फार आवडतं. तो स्वभावच आहे. आणि त्यामुळे वेगळेपणाशिवाय त्याला वस्तूचं आकलन होत नाही. जिथे वेगळेपणा आहे ना, वेगळेपणा, ही वेगळी, ती वेगळी, तो वेगळा, ते वेगळे, हिमालय वेगळा, सह्याद्री वेगळा, आल्प्स वेगळा, सगळे पर्वतामध्ये वेगळेत, नद्यांमध्ये वेगळेपणा आहे. आम्हाला वेगळेपणामध्ये रमायला आवडतं किंवा द्वैतामध्ये, नानात्वामध्ये रमायला आवडतं. आणि वेगळेपणाशिवाय आम्हाला वस्तूचं आकलनच होत नाही. 2 गोष्टी पाहिल्या की आम्ही त्याची तुलना करतो, सापेक्षता बघतो. ही हिच्यापेक्षा जास्त गोरी आहे, ती तिच्यापेक्षा जास्त उंच आहे, हा त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे. सापेक्षता आम्हाला आवडते, तुलना आवडते. पण इथे अहो तो एकच आहे. दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. जिथे अनेकांचा व्यवहार असतो तिथे मात्र आपलं मन उत्तम काम करतं. अनेक गोष्टी आहे तेव्हा आपल्याला कळतं की हे सुंदर आहे, हे कमी सुंदर आहे, हे अतिशय कोमल आहे, हे खडबडीत आहे. अनेकांचा व्यवहाराविषयी विचार करायला आम्हाला आवडतं. पण इथेच आमची थोडीशी अडचण होते. परमात्मा स्वरूपामध्ये द्वैत नाहीच आहे, दुजेपणाच नाही आहे. तिथे फक्त आहे ते अद्वैत, एकला एकच आहे तो. आणि मग तिथे आपल्या मनाचा प्रवेशच होऊ शकत नाही. मनाला प्रवेशच तिथे करता येत नाही. बघा ना, आपल्याला दृश्य वस्तूचं ध्यान करणं सोपं जातं. आलंबन काहीतरी लागतं ना, डोळ्यासमोर एखादी मूर्ती पाहिजे, एखादं निरांजन, समई, मेणबत्ती, ओम, श्री, काहीतरी आम्हाला आलंबन लागतं. त्यामुळे दृश्य वस्तूचं ध्यान आम्हाला सोपं जातं. कारण तिथे ते ध्येय किंवा दृश्य वेगळं आणि द्रष्टा वेगळा असतो. ती ओमची तस्वीर असेल, गणपतीची मूर्ती असेल, एखादं फूल असेल, त्याच्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. कारण ते फूल वेगळं आणि मी वेगळा. परंतु परमात्म स्वरूप कसं आहे? ते वेगळंच नाही आहे ना. बरं, ते दिसतही नाही इंद्रियांनी, स्पर्शही करता येत नाही, ऐकूही येत नाही, त्याचा स्वादही घेता येत नाही. म्हणजे ते आहे अतींद्रिय. अतींद्रिय तर आहेच, पण सूक्ष्म आहे, आणि सूक्ष्म आहे आणि तरी व्यापक आहे. आणि म्हणून त्याचं ध्यान आम्हाला काही वेगळेपणाने करता येत नाही. आणि मग तिथे आमचं मन हार खातं. आमचं मन सगळीकडे फार पुढे पुढे करत असतं,
पण इथे मात्र त्याचं काहीच चालत नाही, मनाचंही काही चालत नाही, कारण मनाला काही कल्पनाच करता येत नाही. तया निर्विकल्प अशी कल्पित जावे, ते निर्विकल्प आहे, त्याची कल्पनाच करता येत नाही. आता हे परब्रह्म मनाला कळू शकत नाही हे कळलं, पण त्याचं रूप इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे की मन ते ग्रहणच करू शकत नाही. मोठी वस्तू लहान वस्तू आम्हाला ग्रहण करता येते मनाने का होईना, पण इथे म्हटलेलं आहे मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे. आता ना कळे आम्हाला कळलं, पण ना ढळे नाही कळलं. ना ढळेचे सुद्धा दोन अर्थ आहेत बरं का. ना ढळे मध्ये संधी सोडवला तर न आढळे, सापडत नाही, आढळत नाही. काय, त्या राघवाचं रूप काही आढळत नाही, त्या सर्वोत्तमाचं रूप काही आढळत नाही. कारण परब्रह्म कसं आहे, सूक्ष्म असल्यामुळे ते मनाला काही कळत नाही, कुठे ते आढळत नाही, मनाच्या तर्काच्या कक्षेतच ते येत नाही. हा झाला एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे ना ढळे, म्हणजे ते स्वतः कधी ढळत नाही, ते अच्युत आहे. देश काल परिस्थितीमध्ये ते बदलत नाही, ते खाली घसरत नाही, ते आहे तसंच आहे. हा ना ढळेचा दुसरा अर्थ झाला. परब्रह्म कसं आहे, सर्वव्यापी आहे, त्यामुळे ते कुठे हालतही नाही, ते कुठे जातही नाही आणि कुठे येतही नाही. मग ते ढळणार तरी कुठे? ढळायला सुद्धा, घसरायला सुद्धा एक जागा लागते ना. घसरगुंडीवरनं लहान मुलं घसरतात तेव्हा खाली काहीतरी जागा आहे म्हणून वरतून ती घसरत घसरत खाली येतात. पण या परब्रह्माला ढळायला सुद्धा जागा नाही आहे, कारण अहो तेच इतकं घनदाट भरलेलं आहे. ईशावास्य उपनिषद सांगतं तद एजती तन न एजती, ते हलतं पण आणि अजिबात हलत नाही. हालायला तरी काहीतरी जागा लागते ना. मी इकडे सरकले, तुम्ही जरा तिकडे पलीकडे सरकून घ्या असं आपण म्हणतो, कारण पलीकडे जागा आहे. या परब्रह्माला जागाच नाही आहे, हालायलाच जागा नाही, तेच स्वतः इतकं घनदाट भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून त्याचं ध्यान करायचं जर का झालं तर साधकांनी दुजे राहून चालत नाही, वेगळेपणाने त्याचं ध्यानच करता येत नाही, त्याच्याशी तद्रूपच व्हायला लागतं. ध्यान करणारा आणि ध्येय वस्तू ही एकरूपच व्हायला लागते, तेव्हाच ते साधतं. आणि ते साधतं म्हणायला सुद्धा साधकच शिल्लक राहत नाही. म्हणजे असं म्हटलेलं आहे, ध्यान धरिते ते कोण, ध्यान धरिते ते कोण, ध्यानी चिंतिले ते कोण, त्या दोहोंमध्ये अनन्य लक्षण झाले पाहिजे. समर्थांनी दासबोधात सांगितलंय. ध्यान करणारा कोण आहे आणि ज्याचं ध्यान करायचं ते काय आहे, अहो ते वेगळंच नाही आहे, ते अनन्य झालं पाहिजे, तरच ते साधता येतं. म्हणजे ध्याता, ध्येय आणि ध्यान या त्रिपुटीचा अंतच झाला पाहिजे, लयच झाला पाहिजे. तेव्हा त्या साधकाला परब्रह्माचा अनुभव येतो. पर अनुभव आला म्हणून तो साधक सांगायला येतो का आपल्याला, यस्या मतम तस्य मतम. ज्याला परब्रह्म कळले असं जो म्हणतो त्याला काही कळलेलं नसतं. आणि ज्याला खरं परब्रह्म कळतो, जो त्याच्याशी एकरूप होतो, तो सांगायला शिल्लकच राहत नाही, परतच येत नाही. आणि म्हणून त्याला त्याचं वर्णन काही केल्या करता येत नाही. परब्रह्माला किती उपमा देऊन पाहिल्या हो, किती उपमा दिल्या, पण प्रत्येक उपमा थिटी आहे, तोडकी आहे, तोकडी आहे. त्यामुळे परब्रह्माला उपमा देताच येत नाही. त्यातल्या त्यात आकाशाची उपमा देतात, कारण आकाश कसं आहे, निस्संग आहे, निराकार आहे, परब्रह्माच्या जवळच आहे. पण आकाशाला सुद्धा मर्यादा आहे. म्हणजे आकाशाची उपमा सुद्धा या परब्रह्माला नाही तर नाहीच देता येत, कारण उपमा देऊन पाहिली तरी आकाश त्या मानाने खालच्याच दर्जाचं आहे, गौण आहे, कनिष्ठ आहे. आकाशामध्ये अनेक दोष आहेत, परब्रह्मात दोष वगैरे काही नाही. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते. आकाशाचा अनुभव येतो, निळं आकाश दिसतं, या खोलीतलं आकाश दिसतं, या शरीरातलं आकाश आम्हाला सिद्ध करता येतं, आकाशाचा अनुभव येतो. पण परब्रह्म अनुभवाच्या पलीकडे परते आहे, म्हणून या आकाशात साम्यता न घडे.
आणि म्हणून आकाशाची उपमा सुद्धा थिटीच आहे, कमीच आहे, गौणच आहे. आणि म्हणून तिथे खूण हीण दृष्टांत पाहे असं म्हटलेलं आहे. आता स्वरूप साक्षात्कार ही अवस्था संग आणि निस्संग या दोन्हीच्या पलीकडची आहे. हेही नाही आम्हाला समजत. संगाच्या पलीकडची एवढं समजलं की त्याला स्पर्श करता येत नाही, त्याचं वास घेता येत नाही, त्याला पाहता येत नाही, तो निस्संग आहे. पण निस्संग सुद्धा नाही आहे म्हणतायत. तो संग आणि निस्संग या दोन्हीच्या पलीकडे आहे, कारण तो सगळीकडे भरून राहिला आहे ना. मग निस्संग कसा म्हणणार? तो माझ्यातही येतो, तुमच्यातही येतो, इथे पण आहे, तो तिथे पण आहे, तो पलीकडे आहे, तो अलीकडे आहे, तो सगळीकडे आहे. मग निस्संग कसा म्हणणार? म्हणून तिथे म्हटलेलं आहे, तिथे संग निस्संग दोन्ही नसा आहे. दोन्हीच्या पलीकडचा तो आहे. आता काय करायचं बरं? काहीच सांगता येत नाही त्याचं वर्णन. आता ह्याला थोडंसं आणखीन समजून घ्या बरं का. सूर्याला रात्र आहे का दिवस आहे? आपल्याला आहे बरं का. आपल्याला प्रापंचिक लोकांना, या जगात राहणाऱ्या जीवांना दिवस आहे, रात्र आहे. आपण म्हणतो सूर्य उगवला, दुसरा दिवस आला असं आपण म्हणतो. पण सूर्याच्या दृष्टीने रात्र नाही का दिवस नाही आहे. सूर्य फक्त आहे. त्याला माहितीच नाही आहे रात्र कशी असते आणि दिवस कसा असतो. तो फक्त आपल्या अस्तित्वाने तळपत असतो. त्याच्या दृष्टीने हे दोन्ही शब्द व्यर्थ आहेत. तसंच एकदा त्रिपुटीचा लय झाला ना की संग आणि निस्संग या दोन्ही शब्दांना अर्थच उरत नाही. त्या शब्दाचं प्रयोजनच संपून जातं. आणि मग एकदा साधक स्वतः ब्रह्म झाल्यानंतर ही माया संपूनच जाते. माया लज्जायमान होते, लज्जित होते, शर्मिंदी होते आणि ती निघूनच जाते. तिथे मायेचं कामच उरत नाही. तिथे फक्त आणि फक्त तो परब्रह्म आहे, एकत्वाचा अनुभव येतो असं समर्थांनी या श्लोकामध्ये म्हटलंय. पुढचा श्लोक बघायचा, 193. आता आपल्याला आणखीन त्या परब्रह्माची ओळख करून देण्याचा चंगच बांधलाय समर्थांनी. आपल्याला सांगतायत, नव्हे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा, श्रीराम. आता मागच्या श्लोकात पाहिलं आपण, संगही नाही, निस्संगही नाही. आता अशाच या जोड्या जोड्या समर्थ सांगतायत आणि त्याही पलीकडे, म्हणजे तो कसा आहे, द्वंद्वाच्या अतीत आहे. आम्हाला जोड्या पुष्कळ माहिती आहेत. सुख दुःख, निंदा स्तुती, शीत उष्ण, अनुकूल प्रतिकूल, मान अपमान, आपल्याला किती जोड्या माहिती आहेत. आता इथे आणखीन काही जोड्या समर्थ सांगतायत, पण त्या जोड्या सांगून त्याही खोडून काढतायत. म्हणजे तो जाणता पण नाही आणि तो नेणता पण नाही. मग तो दृश्य पण नाही, तो अदृश्य पण नाही, तो व्यक्त पण नाही, तो अव्यक्त पण नाही. मग आता कसा आहे होतो बघा. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ना ज्ञान आहे ना अज्ञान आहे. दोन्ही नाही आहे. ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. बरं, मग वेद शास्त्र पुराण यांनी त्याचं वर्णन करता येईल का? नाही ना, त्यांनी सुद्धा वर्णन करता येत नाही. श्रुतीने वर्णन करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण न इति म्हणून श्रुतीसुद्धा थकल्या. वेदसुद्धा मौनावले. कुणालाच त्याचं वर्णन करता येत नाही. अवर्णनीय अशी ती वस्तू आहे. निज वस्तू जी आहे ती अवर्णनीय आहे. बरं, हा परमात्मा जसा दृश्य नाही तसा अदृश्य सुद्धा नाही आहे. दिसतो का डोळ्याने? दिसत नाही, पण अदृश्य आहे असं म्हणावं तो सगळीकडे आहे ना. सगळ्यामध्ये तसा तो जाणवतो आम्हाला. म्हणजे तो आणि त्याही पलीकडे म्हणलंय किंवा दृश्य आणि अदृश्य गोष्टीचा तो साक्षी देखील नाहीये. वेदांना सुद्धा त्याचा अंत पार लागलेला नाहीये. मग आम्ही तर काय चीज आहोत, कसं कळणार आम्हाला? पण तरी त्याला जाणून घेतल्याशिवाय जिज्ञासू व्यक्तीला काही चैन पडत नाही. बघा ना, माणूस हा 2 जगामध्ये वावरत असतो. शरीराने आत्ता तुम्ही आम्ही एकमेकांना बघतोय. म्हणजे एक जग असतं ते देहाचं
आणि दृश्य वस्तूचं असतं. आणि दुसरं जग असतं ते मनाचं असतं आणि अदृश्य संकल्पनांचं असतं. एखादी व्यक्ती आपल्यामध्येच बसली असली तरी मनामध्ये वेगळे विचार चालू असतातच. शाळेतल्या विद्यार्थ्यांचं देहाने जरी वर्गात असले तरी विचार कुठेतरी खेळाच्या मैदानावर चालू असतात. म्हणजे काही देह आणि मन अशा दोन जगामध्ये आपण वावरत असतो. त्याचप्रमाणे दृश्य आणि अदृश्य याच्यामध्ये सुद्धा वावरत असतो. पण गंमत अशी आहे की दृश्य जग जसं परिच्छिन्न आहे, शांत आहे, तसं अदृश्य विश्व देखील शांत आहे, परिच्छिन्नच आहे. माणसाच्या सगळ्या संकल्पना आहेत त्या सापेक्ष असतात. सापेक्षता आली की संबंध आला. आपण मगाशीच पाहिलं ना, ही मुलगी तिच्यापेक्षा जास्त गोरी आहे, तो मुलगा याच्यापेक्षा जास्त उंच आहे, ही व्यक्ती त्या व्यक्तीपेक्षा जास्त हुशार आहे. सापेक्षता आली की संबंध आला. पण परमात्मा सगळ्या संबंधांच्या पलीकडे आहे. सगळ्यात तो श्रेष्ठ तर आहेच आहे, पण म्हणून तो संबंधात गुंतलेला नाही आहे, तो सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणूनच ज्ञान किंवा अज्ञान, शांत किंवा अनंत, दृश्य किंवा अदृश्य, स्थूल किंवा सूक्ष्म असले संबंध, असली द्वंद्व त्याच्या ठिकाणी नाहीतच. आणि म्हणून शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही. तो शब्दातीत आहे, तो वर्णनातीत आहे, पलीकडे आहे. आता ज्याप्रमाणे जगातील सगळे व्यवहार सूर्य जसा साक्षीपणाने पाहतो, किंवा बघा ना, सूर्य आहे, आकाशात सूर्य आहे आणि तो साक्षीपणाने पाहतोय. तो कशात अडकत नाहीये. पाऊस आला, ऊन पडलं, थंडी वाढली, भूकंप झाला, सूर्य नुसता आहे. तो काही त्याच्यात ढवळाढवळ करत नाही, त्याच्यामुळे काही होत नाही. तो फक्त आहे, अस्तित्वाने आहे. किंवा आणखीन सोपं उदाहरण बघूया. आपण नाट्यगृहामध्ये जेव्हा जातो, रंगभूमीवरचा पडदा जेव्हा उघडायचा असतो, तेव्हा नाट्यगृहामध्ये दिवा असतो. पटदीप त्याला म्हटलेलं आहे, पटदीप. हा पटदीप काय करतो, तो साक्षी भावानी हे सगळं नाटकामध्ये प्रकाशित करत असतो. तो कशात अडकत नाही आहे. तुमचं दुःखांत नाटक असो, सुखांत असू दे, विनोदी असू दे, बुद्धिजीवी असू दे, कुठलंही नाटक असू दे, कुठलाही कार्यक्रम असू दे, त्या दिव्याला त्याचं काहीही घेणं देणं नाही. तो फक्त आहे. तुम्हाला ते नाटक दाखवण्यापुरता, प्रकाश देण्यापुरता तो दिवा असतो. तसंच आत्मा कसा आहे, तो फक्त आहे. तो फक्त साक्षीपणाने बघत असतो, विश्वाकडे पाहत असतो. असा अनुभव संतांचा आहे. संत म्हणतात की तो आहे, तो सगळ्याकडे बघतोय. त्यामुळे सगळ्या विश्वाकडे, ब्रह्मांडाकडे तो बघतोय आणि साक्षी पण आहे, पण ते त्याचं अलिप्त पण आहे. तो अडकत नाही आहे कशात. हे माझं, हे तुझं. आम्हाला जरा काही आपल्या जवळच्या व्यक्तींना काही दुःख झालं की आम्हालाही दुःख होतं. आमची टीम जिंकली की आम्हाला आनंद होतो. इथे तसलं काही नाही आहे. तो साक्षी आहे, तो तटस्थ आहे, तो अलिप्त आहे. आणि तरीसुद्धा इथे सुद्धा लिप्त आणि अलिप्त ह्या दोन्ही कल्पनांच्याही तो पलीकडे. पण ह्या कल्पनासुद्धा संबंध आहेत, सापेक्ष आहेत. आणि म्हणून साक्षीपणाच्याही पलीकडे जायला पाहिजे. तो नुसताच साक्षी नाही आहे, त्याच्याही पलीकडे तो आहे. आणि म्हणून माणसांनी ज्या परमात्म्याविषयीच्या ज्या कल्पना केल्या आहेत ना, त्या सगळ्या मानवपणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या असतात. अहो, पण परमात्मा हा मानव पण नाही आहे किंवा अतिमानव सुद्धा नाही आहे. त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून मानवाने केलेल्या सगळ्या कल्पना जिथे विराम पावतात, जिथे संपतात, जिथे नाहीशा होतात, त्याच्यानंतर जे उरतं ते शुद्ध परब्रह्म आहे. ते खरं परमात्म स्वरूप आहे. आणि त्याचा थांग पत्ता वेदांना सुद्धा नाही लागला. वेद सुद्धा म्हणतात नेती नेती नेती, असं नाही. पिवळं आहे का, निळं आहे का, काळं आहे का, सोनेरी आहे का, गुलाबी आहे का, नाही. चौकोनी, त्रिकोणी, गोल, नाही सांगताच येत नाही. हेच त्याचं रूप आहे. मग आता हा परमात्मा आहे कसा, तो ज्ञान स्वरूप असल्यामुळे
त्याला नेणता नाही म्हणता येणार. अहो तो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. मग तो नेणता कसा असेल, न जाणता कसा असेल? पण त्याला जाणता सुद्धा म्हणता येत नाही, कारण जाणणं, बघा, जाणणं ही वृत्ती आहे आणि जाणता म्हटलं की तिथे द्वैत आलं. मी हा विषय समजावून घेतला. समजा एखादा असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल किंवा काही अगदी टेक्निकल असेल, हा विषय मी समजावून जेव्हा घेते तेव्हा द्वैत आहे ना. मी वेगळी आणि ते फिजिक्स केमिस्ट्री वेगळं. किंवा मी या मोबाईलमधलं, या कम्प्युटरमधलं, या वनस्पतीशास्त्रातलं काही समजून घेतलं तर तिथे द्वैत आहे, वेगळेपण आहे, दुजेपण आहे. पण इथे तसं नाहीच ना. जाणता म्हटलं की द्वैत आलं आणि जाणणं आणि नेणणं या दोन्ही वृत्ती आहेत, संवेदना आहेत. आणि खरा देव, खरा परमात्मा या संवेदनांच्या पूर्णपणाने पलीकडे आहे, अतीत आहे. आणि म्हणून वेद, शास्त्र, पुराणांनी त्याचं वर्णन जरी केलं, कितीही केलं, तरी ते पूर्ण बरोबर नाही आहे. ते अपूर्ण आहे, ते एकांगी आहे असंही म्हणता येईल. आता बघा काय करावं हो, याचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. आता हा खरा देव डोळ्याने तर दिसत नाही, म्हणून त्याला दृश्यही म्हणता येणार नाही. मग अदृश्य म्हणायचं का? नाही, अदृश्य पण नाही आहे, कारण ब्रह्मांडाच्या रूपाने तोच नटलाय ना. जे दिसतंय ते सगळं त्याचंच तर रूप आहे. फुलपाखरामध्ये तोच आहे, हत्तीमध्ये तोच आहे, बेडकामध्ये सुद्धा तोच आहे, सगळ्यामध्ये तोच आहे. मग त्याला अदृश्य कसं म्हणणार? तो धड दृश्य नाही, तो धड अदृश्य नाही, म्हणजे त्याला आता म्हणायचं तरी काय? तो जाणता नाही, तो नेणता नाही, तो व्यक्त नाही, तो अव्यक्त नाही, तो दृश्य नाही, तो अदृश्य नाही. मग आता काय म्हणायचं? समर्थ म्हणतायत, प्रगट रामाचे निशाण, आत्मा राम ज्ञान घन, विश्वंभरे विद्यमान, भाग्ये कळे. हा जो भरून राहिलाय ना, विश्वामध्ये भरून राहिलेला जो विश्वंभर आहे, जो विद्यमान आहे, जो आत्माराम आहे, जो ज्ञान घन आहे, तो कोणाला कळतो? तो भाग्यवंतांनाच कळतो. या भाग्यवंतांनाच या विश्वातला विश्वंभर पाहण्याची एक वेगळी दृष्टी प्राप्त होते. आणि ज्यांनी या ब्रह्माचा अनुभव घेतला त्याला नेणता कसा म्हणता येईल? तो नेणता नाही, तो जाणता नाही. पण तो अनुभव त्याला सांगता येत नाही, म्हणून तो जाणता सुद्धा नाही. श्रुतीला सुद्धा त्याचं ठाव लागत नाही, अंतपार लागत नाही. उदाहरण बघूया. ज्याप्रमाणे अगदी गाढ झोपलेला मनुष्य सांगतो का की मी गाढ झोपलोय बरं का, असं सांगायला तो शिल्लक राहत नाही. आणि जर सांगत असेल तर तो गाढ झोपलेला नाही आहे. तसंच आत्मज्ञान ज्याला झालंय तो मनुष्य मला ज्ञान झालं असं सांगत नाही, उरतच नाही. आता एखाद्या मुक्याला मिष्टान्न गूळ खायला दिला तर ते त्याला सांगून समजावता येत नाही. मुक्याने गूळ खाल्ला, मुक्याने गूळ खाल्ला तर त्याला ते सांगता येत नाही, समजावता येत नाही. आणि जे माहीत आहे ते सांगता आलं पाहिजे ना. या भूमिकेवर जर का सांगता येत नसेल तर ते चुकीचं आहे किंवा ते माहीत नाही असं गृहीत धरावं लागतं. आणि म्हणून तो जाणता नाही, तो नेणता नाही. त्यामुळे तो मुका हा न जाणता ठरतो आणि अनुभव घेतल्यामुळे तो न नेणता पण आहे, म्हणून तो जाणता नाही, तो नेणता नाही. आता बघा, इथे शब्दसुद्धा पुरे पडत नाहीत आणि शब्दाचा उपयोग केला तरी चालत नाही. शब्द थिटे आहेत, शब्द फिके आहेत, त्यामुळे ही विचित्र स्थिती आहे. शेवटी वर्णन करून सांगण्याच्या पलीकडे तो आहे, एवढंच त्याचं वर्णन करता येतं. आणि म्हणून इथे शेवटी म्हटलेलं आहे, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. श्रुती सगळं खरं, श्रुतीमध्ये पूर्ण ज्ञान आहे, पण ह्याचं शब्दांनी वर्णन करता येत नाही, एवढंच त्याचं वर्णन आहे. मग अजून कसं आहे हा? तरीसुद्धा आता वर्णन करता येत नाही म्हटलं तरी पुन्हा इच्छा होते. कसा आहे तो? राहतो कुठे? वसे हृदयी देव तो कोण कैचा. हृदयात राहतोय सगळ्यांच्या, एकाच्याच नाही, सगळ्यांच्या हृदयात राहतोय. वसे हृदयी देव तो कोण कैचा, पुसे आदरे सेवकू प्रेष्णु ऐसा.
देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो, श्रीराम. आता या मनाच्या श्लोकाचं जे चिंतन आहे ते संपत आलेलं आहे. हा खरं म्हटलं तर गुरु शिष्याचा संवाद आहे. आणि आता साधक प्रश्न विचारतोय, कसा? आदराने विचारतोय, कळलं नाही म्हणून विचारतोय, जिज्ञासेने प्रश्न विचारतोय. तो म्हणतोय, गुरूंना विचारतोय शिष्य, की हृदयामध्ये जो देव राहतो तो कसा आहे? तो आहे तरी कोण? वसे हृदयी देव तो कोण कैसा? तो आहे तरी कोण? कसा आहे? त्याचं रूप कसं आहे? बरं, जेव्हा तो ह्या देहामध्ये राहतो एवढं कळलं, पण जेव्हा मनुष्य देह सोडतो तेव्हा हा देव कुठे जातो? प्रश्न बरोबर आहे, कुठे जातो? आणि मग नंतर पुढे तो कुठे जन्म घेतो? देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. नंतर कुठे तो राहतो? देह सोडल्यानंतर तो तिथनं निघतो, पण मग जातो कुठे आणि पुढचा जन्म कुठे मिळतो? असे प्रश्न विचारले साधकाने. आता गुरूंना सुद्धा असे प्रश्न विचारणारा शिष्य फार आवडतो. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. परिप्रश्न विचारावेत. जिज्ञासू भावाने निश्चितच गुरूंना प्रश्न विचारावेत, म्हणजे मग आपलं अंतःकरण, आपलं मन, आपले विचार निस्संदेह होऊन जातात. जोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत पूर्ण ज्ञान नाही. आणि म्हणून साधकांनी प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, अगदी कोणत्याही तर्कशुद्ध तत्वज्ञानाला 3 समस्या सोडवाव्याच लागतात. अनेक तत्वज्ञान आहेत, अनेक दर्शन आहेत, अनेक विचार आहेत, अनेक पंथ आहेत, पण 3 समस्या सगळीकडेच आहेत. त्या कुठल्या 3 समस्या? पहिली समस्या आहे की माणूस जन्माला येतो तो कुठून येतो? जन्मापूर्वी तो कसा असतो? जन्माला येतो म्हणजे नेमकं काय होतं? बरं, दुसरा प्रश्न असा आहे की या जगामध्ये जगी सर्वसुखी असा कोण आहे? कुणीच नाही आहे. मग हे जे दुःख वाटायला येतं, हे आम्ही काही बोलवलं नव्हतं, हे आम्हाला काही हवं होतं असं नाही आहे, पण हे वाट्याला जे दुःख आलं, अनाहूत असं दुःख आलं, ते कशामुळे आलं? हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरं आहे की मृत्यूनंतर त्याचं होतं तरी काय? हा तिसरा प्रश्न आहे. जन्म कसा होतो? दुःख का वाटायला येतं? आणि मृत्यूनंतर काय होतं? नेमकं काय होतं? आता ह्याच्यातली मेख अशी आहे, मर्म असं आहे की मृत्यूचं गूढ जर का उकललं तर सगळ्या समस्या आपोआप सुटणार आहेत. मृत्यू म्हणजे बघा, अध्यात्मामध्ये अनेक अंगांनी त्या मृत्यूचा विचार केला आहे. आणि मृत्यूचं तत्वज्ञान फार वेगळं आहे. अगदी कठोपनिषदामध्ये सुद्धा या लहानशा नचिकेतानी यमाला प्रश्न विचारला आहे, तो सुद्धा मृत्यू संबंधीचाच आहे. मृत्यूचं तत्वज्ञान कळलं ना की सगळं उकल होते त्या बाकीच्या प्रश्नांची. आता इथे मात्र समर्थांनी या देव या कल्पनेशी संबंध असणाऱ्या अंगाचाच फक्त विचार केला आहे. पण बघा ना, मृत्यूपाशी सगळे प्रश्न येऊन थांबतात. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गदिमांनी सांगून ठेवलेले. मरणपर्यंत आपण विचार करू शकतो, आम्ही तर्क लढवू शकतो, पण मरणानंतर पुढे नेमकं काय होतं? अनेक शास्त्रज्ञ, अनेक संशोधकांनी, वैज्ञानिकांनी हे तत्व, हा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण अजून तरी त्याचा शोध लागलेला नाही आहे. मग आता ह्या साधकांनी जो प्रश्न विचारला ना, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव वास्तव्य करतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, गीता सांगते. हृदि सर्वस्य विष्ठितम, गीता सांगते. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, गीता सांगते. मग सगळ्यांच्या हृदयामध्ये जो देव वास्तव्य करतो, आत्तापर्यंत तुम्ही ज्या देवाचं स्वरूप वर्णन केलं त्यावरून माणसाच्या हृदयात राहणारा देव नक्की कसा असेल हे अजून काही आम्हाला आकलन झालं नाही, ध्यानात आलं नाही. आणि म्हणून ह्या हृदयात राहणारा जो अंगुष्ठ मात्र देव आहे, त्या देवाचं स्वरूप समजून घेण्याची इच्छा त्या साधकाला झाली, शिष्याला झाली.
आणि पुढे आता तो विचारतोय, ह्या देवाला सुद्धा देहाचा आधार लागतो का? काया ही पंढरी, आत्मा हा ईश्वर. त्यामुळे ही काया किंवा देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. या देहामध्ये जर का तो देव राहतोय, त्या देवाला जर का त्या देहाचा आधार असेल, तर हा देह जेव्हा मृत्युमुखी पडतो तेव्हा त्या देवाचं काय होतं? त्या देवाची अवस्था तरी काय होते? त्याला पुन्हा त्या देहाचा आधार मिळतो का नाही मिळत? आणि जर का मिळत असला तर कसा मिळतो? या सगळ्या अडचणी या साधकाच्या मनासमोर उभ्या आहेत. आणि म्हणूनच तो अतिशय तळमळीने, अतिशय जिज्ञासू वृत्तीने प्रश्न विचारतोय. बरं, ईश्वर कसा आहे? सगळ्या शब्दांच्या पलीकडे, हे तर आम्हाला कळलं. वेद सुद्धा त्याच्या पुढे थकले, नेती नेती म्हणायला लागले. हे ऐकून आता साधक भांबावलेला आहे. साधकाला अनेक प्रश्न पडलेले आहेत, पण तो आहे निष्ठावंत. गुरूंवर दृढ श्रद्धा आहे, अनन्य भाव आहे, भक्ती आहे. आणि म्हणून त्याला एवढ्याच प्रश्नाची उत्तरं ऐकून तो सोडून देत नाही, तो शेवटापर्यंत जातोय. आणि खरा शिष्य असाच असावा. शिष्याने पुष्कळ प्रश्न विचारावे, मात्र त्याच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती असावी. आणि म्हणून त्याला, हा जो साधक आहे, हा जो शिष्य आहे, त्याला स्वतःची उन्नती साधायची आहे, प्रगती साधायची आहे, स्वतःला मुक्तीपर्यंत, सायुज्यतेपर्यंत न्यायचं आहे. आणि म्हणून तो निष्ठेने प्रश्न विचारतोय की हा हृदयात राहणारा ईश्वर आहे तरी कसा? कसा आहे? कोण आहे? आणि मनुष्य देह सोडतो तेव्हा या ईश्वराचं नेमकं काय होतं, नक्की काय होतं? आणि राहण्यासाठी तो दुसरं स्थान शोधतो म्हणजे काय करतो? असा जर का हा प्रश्न विचारला आहे साधकांनी. आता या हृदयाचा समजा बरं का, अगदी एक्सरे काढला, एक्सरेमधनं आतलं सगळं कळतं ना. आत कुठे बिघाड झाला आहे, कुठे फ्रॅक्चर झालं आहे, कुठे काय, कुठला अवयव डॅमेज झाला, हे सगळं कळतं. पण मग जर का हृदयाचा एक्सरे काढला, त्याच्यात तो नाही दिसत. तुम्ही तर म्हणताय तो सगळ्यांच्या हृदयात राहतो, पण मग एक्सरेमध्ये तो दिसत नाही. अगदी हृदय ओपन केलं, ओपन हार्ट सर्जरी केली, मग त्याच्यात तो सापडतो का? नाही ना, त्याच्यातही सापडत नाही. शस्त्रक्रिया केली तरी तो दिसत नाही. मग त्याला मानायचं कसं? विश्वास ठेवायचा कसा? असा शिष्याचा प्रश्न आहे. आणि ह्याच पुराव्यावर लोक गीतेला अविश्वसनीय मानतात. या गीतेत काही अर्थ नाही असंही म्हणतात. पण खरं सांगा, तो ईश्वर राहतोय, या हृदयामध्ये निश्चितपणाने राहतोय, पण दिसत नाही ना. शरीरातल्या बारीक बारीक सूक्ष्म गोष्टीसुद्धा दिसतात. रक्ताची किंवा कुठल्या स्रावाची किंवा कुठली गुठळी झाली, त्याचे खडे बनतात, बारीक खडा असला तरी तो दिसतो. त्या सगळ्याचं स्वरूप त्या क्षकिरण एक्सरेमध्ये, परीक्षेमध्ये दिसतं. पण मग ईश्वराचं स्वरूप हे असं आहे असं समजता येतच नाही ना. असं समजणं हेच मुळी अडाणीपणाचं आहे. परंतु हा जो साधक प्रश्न विचारतोय ना, तो अतिशय हुशार आहे, शहाणा आहे, चतुर आहे, विचक्षण आहे. तो नास्तिक नाही आहे किंवा तो अडाणीसुद्धा नाही. त्याचा प्रश्न अतिशय रास्त आहे. तो समजून घेण्याच्या दृष्टीने म्हणा, आदराने विचारतोय. आणि अनुभवी, साक्षात्कारी, सिद्ध पुरुष या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. ते उत्तर काय आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. कारण हे सगळं आता गहनतेकडे चाललंय. अंतिम मुक्कामापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. अल्टिमेट डेस्टिनेशन नक्की ते परब्रह्म आहे कसं, हे शिष्य विचारतोय. आणि शिष्याच्या निमित्ताने आपणही समर्थांकडनं हे जाणून घेतोय. तो देव राहतो तरी कुठे, आहे तरी कसा, हे पुढच्या भागामध्ये निश्चितच जाणून घेणार आहोत. आत्ता मात्र इथेच थांबूया. समर्थांना वंदन करूया, प्रभू रामरायाला वंदन करूया. आपल्यातल्या आत्मारामाला वंदन करत आहे आणि इथेच थांबत आहे. जय जय रघुवीर समर्थ.